हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS कट ऑफ रिड्यूस बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल वाईज सांगणार आहे एक्झॅक्टली काय काय झालेलं आहे. यानंतर आपण काय पाहणार आहोत? BMS BHMS साठी महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड कधी होणार, त्याची नोटीस कधी होणार, त्यांचे चान्सेस आहेत का, आपण हे पाहणार आहोत. जर स्पॉट राऊंड झाला तर 150+ विद्यार्थी डबल फीसमध्ये लागू शकतो. त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. यानंतर ओव्हरऑल BMS BHMS साठी महाराष्ट्रामध्ये किती सीट शिल्लक राहिलेल्या आता आपण ते देखील पाहू. यानंतर एक्सपेक्टेड NCSIM आपली काउन्सिलिंगची डेट वाढू शकतो का, वाढली तर कितीपर्यंत वाढू शकेल, आपण हे देखील पाहणार आहोत. कारण की स्पॉट राऊंडचे चान्सेस जास्त प्रमाणात वाढलेले आहे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यानंतर आपण काय पाहणार आहोत? जर विद्यार्थ्याला स्पॉट राऊंडला BMS किंवा BHMSचं कॉलेज भेटलं तर अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे का नाही, हे देखील मेन इम्पॉर्टंट आहे, मी ते क्लिअर करणार आहे. यानंतर स्पॉट राऊंडसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील, कॉलेज सोडलेले विद्यार्थी इलिजिबल राहतील का, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज भेटलं होतं आणि असेच विद्यार्थी सोडलेत असे विद्यार्थी इलिजिबल राहतील का, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व हे डिस्कस करणार आहोत. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज, आता आपला पहिला टॉपिक काय आहे? BMS BHMS कट ऑफ रिड्यूस बद्दल आपण पाहणार आहोत. यानंतर स्पॉट राऊंडचे अपडेट काय आहे दोन्ही सोबत पाहणार आहोत. यानंतर स्पॉट राऊंडची नोटीस आणि इलिजिबल कोणते विद्यार्थी असू शकतात हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंडसाठी NCSIM ची डेट इम्पॉर्टंट काय आहे हे देखील सांगणार आहे आणि हे का बरं ते देखील मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. ओके, आता वन बाय वन पाहू. ओके, सो गाईज, पहिल्यांदा पहा BMS BHMS कट ऑफ रिड्यूस कन्फर्म्ड अपडेट. आता 100% कोणते अपडेट आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो गाईज, आयुष कट ऑफ रिड्यूस साठी जे विद्यार्थी ऍडमिशन साठी वेट करत होते पण सुप्रीम कोर्टाने याचिका पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे, हे लक्षात राहू द्या. ओके, सो नीट क्वालिफाईंग कट ऑफ खाली येण्यासाठी अपील केली होती. ओके, पण आता BMS BHMS ऍडमिशनच्या होप्स या संपलेल्या आहेत. सो इलिजिबल क्रायटेरिया विद्यार्थ्यांसाठी खाली येणार नाही, तर विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. 100% इलिजिबल क्रायटेरिया कट ऑफ रिड्यूस क्वालिफाईंग क्रायटेरिया खाली येणार नाही. ओके, यानंतर पुढचं पाहायचं नोट, BMS BHMS कट ऑफ रिड्यूस 2025 साठी खाली येणार नाही, 100% सांगतो तुम्हाला. तर जे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या स्टडीवरती लक्ष द्या, कोणत्याही ठिकाणी इनलिगल पद्धतीने ऍडमिशन घेऊ नका, हे सांगेल तुम्हाला पुढे. ओके, सो काही दुसरं पहा, सुप्रीम कोर्टचे म्हणणे असे आहे की नीट कट ऑफ काय पाहिजे. ओके, हे लक्ष पहा, काय पाहिजे आणि किती पाहिजे हे सुप्रीम कोर्टाचे काम नाही. बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाचं हे काम नाही. इलिजिबल क्रायटेरिया काय पाहिजे आणि किती आणला पाहिजे हे सुप्रीम कोर्टाचं काम नाही, परंतु ही जबाबदारी NCSIM ची आहे, लक्षात. सो कट ऑफ बद्दल जो काही निर्णय आहे तो एज्युकेशन स्टँडर्ड आणि अकॅडमिक क्वालिटी यांचा डिसिजन राहणार. ओके, सो यामध्ये कोर्ट काहीही करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे ही आमची जिम्मेदारी नाहीये कट ऑफ रिड्यूसची. ते पाहतील काय आहे, काय कसा आहे, बाजू कशी आहे, पण या ठिकाणी NCSIM ची बाजू जास्त प्रमाणात बरोबर आलेली आहे, त्यामुळे इलिजिबल क्रायटेरिया खाली आणण्याबद्दल कोर्ट देखील हस्तक्षेप करत नाहीये. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, ज्या विद्यार्थ्याला वाटत होते कट ऑफ रिड्यूस होणार, सो आता तो येणार नाहीये कट ऑफ. ओके, सो ज्या स्टेटमध्ये सीट्स शिल्लक राहिल्या आहेत त्या तशाच राहतील आणि त्या दुसऱ्या मार्फत दिल्या जाणार नाहीत. क्लिअर सांगतो तुम्हाला. आता काही कॉलेजवाले म्हणतात आम्ही तुम्हाला कोर्टामधून देतो, पण ते इनलिगल झालं ना काहीच. सो या ठिकाणी इनलिगल ऍडमिशन घेऊ नका, सर्व विद्यार्थ्यांना ऍडवाइस आहे. शेवटचे 3 महिने राहिलेले आहेत तर स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके, यानंतर पुढचं पाहायचं नोट, कट ऑफ रिड्यूस सर्व स्टेटसाठी असतो, हे लक्षात राहू द्या. कट ऑफ जर रिड्यूस झाला तर सर्व स्टेटसाठीच असतो. NCSIM कोणत्याही एका स्टेटला आणू शकत नाही, कर्नाटकला नाही, सर्व स्टेटसाठी एकदाच आला तर आला, नाहीतर कुणालाच येणार नाहीये, हे लक्षात राहू द्या. आता सांगतो तुम्हाला. त्यामुळे NCSIM चा रूल काय आहे, जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर सर्व स्टेटसाठी असेल आणि नाही आला तर कुणालाच येणार नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फसू नका. तुम्ही इलिजिबल नाहीयेत तर यावर्षी तुम्ही इलिजिबल राहणार नाहीयेत आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये पडू नका. आताच क्लिअर सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं भाग आहे 4. कोर्टचे फक्त हे म्हणणे आहे
कट ऑफ खाली आणण्याची केस आम्ही रद्द केलेली आहे. कट ऑफ खाली आणण्याची जी केस चालू होती ती डिक्लाइन केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे बरं का कोर्टाने. बाकी उरलेली ऍडमिशन प्रोसेस, बाकी उरलेली त्यांनी सांगितलं बरं का, बाकी उरलेली ऍडमिशन प्रोसेस सुरू राहू शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजेच या ठिकाणी BMS BHMS च्या स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत. कोर्टामध्ये देखील हिंट आपल्याला भेटलेली आहे. ओके, यानंतर पुढचा भाग आहे दुसरा टॉपिक, BMS BHMS स्पॉट राऊंड. यानंतर कोणते विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल राहतील आणि काउन्सिलिंगची एक्सपेक्टेड डेट काय राहील आणि स्कॉलरशिपचा बेनिफिट बद्दल आपण हे पाहू आता सेकंड टॉपिक मध्ये. ओके, सो काय यामध्ये पहा, पहिल्यांदा BMS BHMS स्पॉट राऊंडसाठी 3 फेब्रुवारी पर्यंत नोटीस येऊ शकते. 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोटीस येऊ शकते. ओके, आणि स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत. 3 फेब्रुवारीच्या जर नंतर नोटीस आली नाही तर समजून जा 2025-26 ला स्पॉट राऊंड होणार नाहीये BMS BHMS साठी. सो लास्ट होप्स तुम्हाला 3 फेब्रुवारी असेल. ओके, यानंतर पुढचा भाग आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 ते कॅप राऊंड 4 ओके आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते स्टे वॅकन्सी राऊंड 5 मध्ये कॉलेज भेटले होते, हे इम्पॉर्टंट आहे बरं का, कॉलेज भेटले होते, पण कोणत्या कारणास्तव सीट सोडली असेल त्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं होतं पण कोणत्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांनी सीट सोडली असेल आणि किंवा त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले नसेल फी जास्त असेल म्हणून, असे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडला इलिजिबल राहू शकतात 100%. ओके, असे विद्यार्थी इलिजिबल राहू शकतात. स्पॉट राऊंड हा ऑनलाईन असेल कॉलेजच्या मेलवरती, जसं तुम्ही MBBS BDS ला केलेलं आहे तसं BMS BHMS ला तुम्हाला करता येईल. ओके, लक्षात. यानंतर पुढचा भाग आहे, जर स्पॉट राऊंड झाला तर काउन्सिलिंगची डेट ऑटोमॅटिक वाढेल, कारण NCSIM ला रिक्वेस्ट पाठवली जाते. सो फेब्रुवारीच्या सेकंड वीक मध्ये आपली काउन्सिलिंगची एंड असू शकते बरं का. सो या ठिकाणी 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 2025-26 ची काउन्सिलिंग संपू शकते ऑल स्टेटसाठी, कारण की बाकीच्या स्टेटमध्ये पण जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. जर NCSIM न डेट एक्सटेंड केली, डेट वाढवली, 5 ते 10 दिवस जर वाढवले तर बाकीच्या कॉलेजचे ज्या सीट्स आलेले आहेत ते देखील त्यांचे राऊंड सुरू करतील शेवटचे. ओके, स्पॉट राऊंड. ओके, यानंतर स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल जर 2026चा GR मंजूर झाला तर. काय, 2026चा GR जर मंजूर झाला तर 2026 ला तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल, नाही तर ओपनच्या फीसनुसार तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. लक्षात, समज तुम्हाला. यानंतर पुढचा भाग आहे, BMS BHMS साठी IQच्या जागा जास्त प्रमाणात राहिल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. लक्षात, समजलं. आता यानंतर शेवटचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, BMS प्रायव्हेट तुम्हाला 150 प्लस डबल फीस मध्ये घ्यायचं आहे. तिप्पट फीसच्या नादी लागायचं नाहीये, कॉलेजच्या मागे लागू नका. डबल फीस मध्ये तर तुम्हाला कॉलेज देत असेल तर सीट घ्या, वाटलंच तर तुम्ही कॉलेजशी बोलून घ्या. आता तुम्हाला कॉलेजशी कसं बोलायचं आहे, तुम्हाला सरळ स्टे वॅकन्सी राऊंड 5चं सीट मॅट्रिक्स चेक करायचं आहे. त्यामध्ये ज्या कॉलेजेसमध्ये IQच्या जागा शिल्लक आहेत त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कॉल करायचं आहे. नसतील तरी कॉल करायचा आहे बरं का. 1 जागा असेल किंवा 2 जागा असेल असं समजू नका त्या जागा भरल्यात. जागा या भरलेल्या नाही आहेत. IQचं बजेट 25-30 लाख नॉट अ जोक. त्याच्यामुळे एक जरी जागा होती गेल्या राऊंडला, पण तुम्ही ट्राय म्हणून करा. जर त्यांनी नाही म्हणतील तर इट्स ओके, सोडून द्या ना, पण प्रयत्न करा. जेवढ्या जागा आता साधारणतः गेल्या राऊंडला 45 ते 50-55 जागा राहिल्या होत्या, तर यामधल्या 5 जागा भरल्या असतील आणि 45 जागा किंवा 50 जागा राहिल्या समजा, तर या ठिकाणी तुम्ही कॉल करून नेगोशिएशन करून घ्या की सर आम्हाला तुमच्या कॉलेजची डबल फीसमध्ये सीट पाहिजे आहे. लक्षात, समज तुम्हाला. स्पॉट राऊंड हा होऊ शकतो. ओके, यामध्ये जर तुम्हाला काय क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, इन केस जर तुम्हाला काय विचारायचं असेल कमेंटमध्ये 100% विचारा. शेवटचा टप्पा आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला शेअर करेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.